काल एक मित्र भेटला होता. मला म्हणला, "अरे XYZ एजंट काश्मीरची टूर 25,000 रुपयात करतोय. बाकी सगळे एजंट 40,000 रुपये म्हणतात, 50,000 रुपये म्हणतात." तर असं तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, की कोणतरी एक ट्रॅव्हल एजंट आहे जो काहीच्या काही स्वस्त किमतीत एखादी टूर विकतोय आणि मग खूप लोक त्याकडे जाऊन टूर बुक करतात आणि नंतर कळतं की ते ट्रॅव्हल एजंटनी फसवलं, त्यांनी पैसे घेतले, गायब झाला. तर हे सगळं अवॉइड करण्याकरता एक 3-4 महत्त्वाच्या गोष्टी फॉलो करा. तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल एजंट निवडता तुमची टूर बुक करायला, त्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या प्लीज सगळ्यांनी फॉलो करा. एक महत्त्वाचं म्हणजे तो जर एखादी किंमत अशी कोट करतोय जी मार्केटमध्ये दुसरं कोणीच कोट करत नाहीये, तर तुम्हाला शंका यायला पाहिजे की एवढं कमी किमतीत कसं काय करू शकतोय. आपण साधा एक टीव्ही विकत घ्यायला जातो तेव्हा आपण कम्पेअर करतो. कुठलेही टीव्ही, सगळे टीव्ही जर 50,000ला आहे तर एखादा टीव्ही 20,000ला नसतोच तिथे. जर असेल तर आपण म्हणतो अरे हे काय खरं नाही, टिकणार नाही फार. ते शोरूमवाले पण सांगतात आपल्याला की नका घेऊ, टिकणार नाही फार. मग टूर निवडताना आपण असं भेदभाव का करतो? तर आपण जेव्हा हॉलिडे टूर प्लॅन करतो, आपण ट्रॅव्हल एजंट निवडतो की बाबा आपण या एजंटला जाऊन आपली टूर बुक करूयात, तेव्हा काही गोष्टी ज्या तुम्ही बघायला पाहिजे त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही, तो जर आवाज कमी किंमत सांगतोय तर सावध राहा. तो कशी एवढी कमी किंमत सांगतोय प्लीज बघून घ्या आणि बाकी सगळे एवढी महाग काय आहेत ते तपासून घ्या. मग तुम्हाला आपोआपच कळेल की तो काहीतरी कमी देतोय म्हणून तो स्वस्तात देतोय. हॉटेल्स फार हलकी घेतोय जेणेकरून ती किंमत कमी होते. मग टूरवर गेल्यावर हॉटेलमध्ये हे नाही, ते नाही, रूम्स खराब आहेत, बाथरूममध्ये पाणी नाही, हे असे सगळे गोष्टी येऊन तुमची टूर खराब होते. तर ट्रॅव्हल एजंट कसा निवडावा याचे काही 3-4 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पहिलं महत्त्वाचं म्हणजे तो एजंट कुठल्या तरी ट्रॅव्हल असोसिएशनचा मेंबर आहे का नाही आपण बघा. आता महाराष्ट्रामध्ये बरेच वेगळ्या प्रकारचे ट्रॅव्हल असोसिएशन्स आहेत. हे सगळे असोसिएशन्स त्या एजंटला मेंबर करताना त्याच्या बऱ्याच गोष्टी बघतात. त्याचं फायनान्शियल प्रोफाईल बघतात, तो GST रजिस्टर्ड आहे का नाही तो बघतात, त्याचे गेले 2-3 वर्ष तो काम करतोय का नाही हे बघतात आणि मगच त्याला मेंबर करतात. म्हणजे व्हेरीफाईड झाल्याशिवाय तो मेंबर बनत नाही. त्यामुळे तो कुठल्या असोसिएशनचा मेंबर आहे का नाही हे तुम्ही आवर्जून बघा. सर्टिफिकेट आणि मागू शकता तुम्ही. तो किती वर्ष धंदा करतोय, त्याच्याकडनं काही तुम्हाला त्याच्या जुन्या क्लायंटचे रेफरन्स मिळतात का, त्या जुन्या क्लायंटशी बोला. तुम्ही ज्या डेस्टिनेशन चाललंय त्या डेस्टिनेशन त्याला किती माहिती आहे, तो किती चांगल्याप्रमाणे तुम्हाला ते डेस्टिनेशन एक्सप्लेन करू शकतो तेही बघा, जेणेकरून त्याचा त्या डेस्टिनेशनवर किती होल्ड आहे हेही तुम्हाला कळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर त्याला सांगितलं की बाबा मी तुला पूर्ण पैसे तुला मी बँक ट्रान्सफरनी देणार आहे, तर तो त्याला ॲक्सेप्टेबल आहे का नाही. कारण आजकाल काय झालं आहे, आजकाल कॅशमध्ये व्यवहार करतो, मग टॅक्स वाचवतो. हे करू नका. कारण तुमचे सगळे डीलिंग हल्ली ट्रॅक होतात. एखादा एजंट तुम्हाला म्हणला की नाही मला पूर्ण कॅश द्या, तर तुम्ही तसा व्यवहार करू नका. सगळे व्यवहार व्हाईटमध्ये करा, सगळे व्यवहार बँक ट्रान्सफरनी करा. भलेही तुम्हाला थोडे टॅक्समध्ये पैसे गेले तरी चालेल, पण हे तुमच्या हिताचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या एजंटला सांगून तुमची डोमेस्टिक टूर असेल, इंटरनॅशनल टूर असेल, कुठल्या प्रकारची टूर असली, त्याला सांगून इन्सिस्ट करा की तुमचं ट्रॅव्हल इन्शुरन्स त्यांनी करावं. या सगळ्या गोष्टी फॉलो करा, जेणेकरून तुमची टूर जी तुमचा एजंट प्लॅन करेल ती एकदम तुमची छान होईल.